इस्रायल विरुद्ध हमास या युद्धाच्या नव्या बातम्या दररोज बघायला मिळतात। इस्रायलला अनेक मोठ्या देशांनी थेट पाठिंबा दिलाय, मदतही सुरू केली। दुसऱ्या बाजूला हमासच्या जोडीला सिरिया आणि लेबनॉन आहेत। दोन्ही बाजूंनी जोर लावला जात असल्यानं कधी हमासला फटका बसल्याच्या बातम्या येतात, तर कधी इस्रायलला युद्ध महागात पडणार का अशा। इस्रायल युद्धात बॅकफूटवर जाईल अशी शक्यता फार कमी वेळा वर्तवली जाते, कारण इतिहासात इस्रायल अनेक युद्धांना सामोरं गेलं, पण काही अपवाद सोडले तर जिंकत आलं। प्रचंड लष्करी सामर्थ्य, जबरदस्त गुप्तहेर खातं ही इस्रायलची ओळख बनली। पण इस्रायलच्या सगळ्यात खतरनाक आणि महान योद्धा म्हणून एकच नाव चर्चेत येतं, मोशे दायान। चेहऱ्यावर हास्य, एका डोळ्यावर काळी पट्टी, अर्ध टक्कल आणि अंगात मिलिटरीचा गणवेश, हे मोशे दायानचं फोटोतलं वर्णन। पण वयाच्या 12व्या वर्षापासून मोशे दायान फक्त दोन गोष्टींशी कनेक्ट होता, स्वातंत्र्य आणि युद्ध। त्यामुळे युद्धभूमीवर किंवा रणनीती आखताना दायानमध्ये एक वेगळाच जोर शिरायचा, ज्याच्या जोरावर त्याने इस्रायलला युद्ध जिंकूनही दिली आणि कित्येकदा युद्ध रोखलीही। इस्रायलमध्ये आजही त्याच्या जिद्दीच्या, धडाक्याच्या आणि अगदी अपयशाच्या गोष्टी सांगितल्या जातात। तो मोशे दायान कोण होता, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। दायानचे आई वडील दोघंही क्रांतिकारी विचारांचे होते। वडिलांनी सहकारी कृषी चळवळ सुरू केली होती, तर आईचा वारसाच ज्यू राष्ट्रीय आंदोलनाचा होता। दायाननं वयाच्या 12व्या वर्षी स्थानिक लोकांना त्रास देणाऱ्या अरबांविरुद्ध शस्त्र उचलली। त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी तो ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या पॅलेस्टाईनमधलं बेकायदेशीर ज्यू लष्करी दल हगानामध्ये दाखल झाला। 1939 मध्ये ब्रिटिशांनी हगानामध्ये सहभागी असणाऱ्या अनेक जवानांना अटक केली, ज्यात दायानही होता। त्याला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, जी संपली फक्त 16 महिन्यांमध्ये। कारण दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटनला फ्रेंच सैन्याविरुद्ध सिरिया आणि लेबनॉनमध्ये लढताना या परिसराची माहिती असणारा माणूस हवा होता, म्हणूनच त्यांनी निवड केली मोशे दायानची। या युद्धात थेट सहभाग असल्यामुळे दायानला अनेक गोष्टी जवळून अनुभवता आल्या, नवे डावपेच शिकता आले। त्याचा वापर पुढे त्यानं इस्रायलला बळकट करण्यासाठी केला। पण या सगळ्यात दायानचं सगळ्यात मोठं नुकसानही झालं, त्याला त्याचा डोळा गमवावा लागला। त्याचं झालं असं की दायान दुर्बिणीतून फ्रेंच सैन्याच्या हालचालीचं निरीक्षण करत होता। तेवढ्याच समोरून त्याच्यावर निशाणा साधला गेला, दुर्बिणीचे तुकडे झाले आणि त्याच्या डाव्या डोळ्यात घुसले। हा आघात इतका जबरदस्त होता की त्याला आपला डावा डोळा कायमचा गमवावा लागला। तिथं नकली डोळा लावणंही शक्य नव्हतं, पण दायान मागा हटला नाही। त्यानं डोळ्यावर पॅच लावून लढणं सुरूच ठेवलं। इस्रायलमध्ये त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली 1948 मध्ये। त्यानं युद्धात लेफ्टनंट कर्नल म्हणून आघाडीवर राहत इस्रायलच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं। पण युद्धानंतर तो मुत्सद्दी म्हणूनही आंतरराष्ट्रीय आघाडीवर उतरला। त्यानं जॉर्डन सोबत युद्धबंदी घडवून आणली। नंतर रोड्स युद्धविरामासाठी इस्रायलच्या शिष्टमंडळातही सामील झाला। आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याची छाप पडत होतीच, पण वयाच्या 38व्या वर्षी तो इस्रायलच्या सैन्याचा प्रमुख बनला। ही दुहेरी ताकद आणि ती प्रभावीपणे वापरण्याची क्षमता, या दोन गोष्टी मोशे दायानची ओळख बनल्या, त्याच्या आय पॅच सकट। 1956 मध्ये इस्रायलच्या आर्मीनं फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या मदतीनं इजिप्तच्या सिनई भागावर आक्रमण केलं आणि इजिप्तच्या आर्मीला मोठा झटका दिला। या विजयाचं श्रेय अर्थातच दायानला देण्यात आलं, पण दायान इतका धूर्त होता की त्यानं या कौतुकाचं मोल म्हणून देशाचं कृषी मंत्री पद मिळवलं। पण या राजकीय धूर्ततेचा फटकाही त्याला बसला। इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्याशी असलेले चांगले संबंध हे त्याच्या चढत्या राजकीय ग्राफचं कारण होतं। पण जेव्हा बेन गुरियन सत्ताधारी पक्षापासून लांब गेले, तेव्हा मोशे दायानही राजकीय वर्तुळातून बाहेर फेकला गेला। राजकीय उलथापालथ झाल्यानंतर 2च वर्षांनी 1967 मध्ये दायानच्या आयुष्यात पुन्हा एकदा ट्विस्ट आला। इजिप्तनं इस्रायल विरोधात युद्धाची तयारी केली होती। इजिप्तचे पंतप्रधान इस्रायलला समुद्रात बुडवणार असा उघड दावा करत होते। इजिप्त, जॉर्डन, सिरिया या तिन्ही देशांनी इस्रायल विरोधात रणशिंग फुंकलं होतं। पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या लेवी इश्कोल यांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नव्हती। इस्रायलच्या जनतेकडून दबाव वाढत चालला होता। दायानच संरक्षण मंत्री हवे अशी मागणी करण्यात येऊ लागली। इश्कोल यांच्या पुढे पर्याय नव्हता। त्यांनी ही मागणी मान्य केली आणि अरबांविरुद्धच्या त्या युद्धाचं नेतृत्व स्वीकारलं मोशे दायाननं। खरं तर इस्रायलचं सैन्य या युद्धासाठी कित्येक वर्ष तयारी करत होतं। समोर 3 बलाढ्य देश आणि तुलनेनं नवखं इस्रायल, हा सामना कित्येक वर्ष चालणार, किंवा इस्रायल
काही दिवसातच पडणार असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र घडलं अगदी उलट. हे युद्ध 6 दिवसात संपलं. इस्रायलचा विजय झाला. इस्रायलनं सिनाईमध्ये पुन्हा एकदा इजिप्तच्या सैन्याला मात दिली. जॉर्डनकडून वेस्ट बँक ताब्यात घेतलं. गोलान हाईट्समधून सिरियन सैन्य मागं ढकललं. तिन्ही आघाड्यांवर इस्रायलनं निर्निवाद वर्चस्व मिळवलं. जे युद्ध कित्येक वर्ष चालेल असा अंदाज लावला जात होता ते दायाननं 6 दिवसात संपवलं. सगळ्या इस्रायलमध्ये त्याचं कौतुक होत होतं. लोकांनी त्याला नॅशनल हिरोची उपमा दिली होती. पण दायान मात्र नाराज होता. त्याचं म्हणणं होतं हे युद्ध एका दिवसात संपायला हवं होतं. दायानबद्दलची भारी गोष्ट म्हणजे तो नुसतं युद्ध किंवा भूभाग जिंकून थांबला नाही, तर त्याची व्यवस्था लावण्याचं, इस्रायलचा तिथला होल्ड स्ट्रॉंग करण्याचं काम त्यानं परराष्ट्र मंत्री म्हणून केलं. कित्येक अरब नेत्यांशी इस्रायलचे संबंध जोडून ठेवले आणि आपला राजकीय आलेख उंचावत नेला. दायानला पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा खुणावत होती. त्याची लोकप्रियता, काम करायची पद्धत, कुठल्याही गोष्टीला निडरपणे सामोरं जाणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य डावपेच आखणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या या महत्वाकांक्षेत भर घालत होत्या. पण 1973 मध्ये परिस्थिती पुन्हा बदलली. इजिप्तवर दुहेरी हल्ला झाला. इजिप्तच्या सैन्यानं सुएझ कॅनल पार करत इस्रायलमध्ये प्रवेश केला. उत्तरेकडून सिरियानं हल्ला केला. या दोन्ही आघाड्यांवर लढण्यात इस्रायली सैन्याला अपयश आलं. या युद्धात इस्रायलला मागं हटावं लागलं. कित्येक इस्रायली नागरिकांना जीव गमवावा लागला. युद्धात झालेलं नुकसान इतकं भीषण होतं की इस्रायली लोकांचा सैन्यावरून विश्वास उडाला. सैन्यातल्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली. अपयशाचा ठपका लष्कर प्रमुखांवर ठेवण्यात आला. पण सगळ्यात जास्त विरोध होत होता मोशे दायानला. लोकांची भावना ओळखत दायाननं राजीनामा दिला. पुन्हा एकदा राजकीय एकांतवासात जावं लागलं. 1979 मध्ये त्याला परराष्ट्र मंत्रीपद मिळालं. इजिप्त सोबत शांततेचा करार करण्यात त्यानं पुन्हा मोलाची भूमिका बजावली. पण आता जादू ओसरली होती. लोकांना त्याची काम करायची पद्धत आवडत असली तरी त्याच्या भूमिकांवर दुटप्पीपणाची टीका होऊ लागली. 73च्या युद्धात आलेलं अपयश हेच त्याचं प्रमुख कारण होतं. 1981 मध्ये दायानचं तेल अविवमध्ये निधन झालं. पण त्याच्या मृत्यूआधी आणि नंतरही त्याच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. 73चं युद्ध जेव्हा शिगेला पोहोचलं होतं तेव्हा दायान अनेकदा युद्धभूमीवर जायचा. संरक्षण मंत्री म्हणून डावपेच आखणं, देखरेख ठेवणं ही कामं तर तो करायचाच. पण गोळीबार सुरू असताना सैनिकांचं मनोबल वाढवायला तो कोणत्याही संरक्षणाशिवाय युद्धभूमीवर जायचा. असं सांगतात की सगळं आयुष्यच युद्धभूमीवर, आणि युद्धात घालवलेल्या दायांची इच्छा होती की आपल्याला मरणही युद्धभूमीवरच यावं, एखाद्या सैनिकासारखंच.